चला पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, एक्झाम्पल चालू होतं ना, इच बरोबर आहे का? कुठलं तिसरं? हां चाललं काय होते काय चाललं पाठीमागच्या लेक्चरला? त्यातलं काय सोडवा दिलं तर काय इथं झाल्यासारखं वाटतं. हे झालं हे उघडलं उघडलं हे झालं ना बरोबर. हे ऑटोमॅटिक आलतंच हे जास्त. तर बघा y इज इक्वल टू क्वाट इनवर्स दिले. आता अवघड असं काहीच नाही. काय दिलेलं आहे इथं? तुम्हाला हे सोडवायचं आहे, dy/dx काढायचं. मग हे दिलेलं की येऊन तुम्ही हे असं मांडलं. पहिल्यांदा काय करायचं, कॉट आहे, कॉटच्या जागेला काय करून घ्या, टॅन. इथं कॉट इनवर्स आहे, टॅन इनवर्स करा. हे इथं जाईल, हे इथं जाईल, खाली न्यूमरेटर आहे तर इथं येईल, इथलं इथं वर, इथलं खाली जाईल, बरोबर. असं करून घ्या. म्हणजे खालचं हे आहे ते वर गेलं आणि वरचं आहे ते खाली, हे दोन्हींच्या आदला बदल करून टाका. झालं इथं टॅन आलं. ओके, इथपर्यंत आपण आलो. आता काय करायचं बघा, सगळ्याला बी साइन न डिवाइड करा, बी कॉस न डिवाइड करायचं. काय करायचं याला, प्रत्येक खाली इथं काय करायचं, बी कॉस एक्स न डिवाइड करा, खाली पण काय करा, बी कॉस एक्स न डिवाइड करून घ्या, बरोबर आहे का. बी कॉस एक्स ना वर आणि खाली डिवाइड करून घेतलं. मग सॉरी बी साइन एक्स न डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं आपल्याला, बी साइन एक्स न इथं आणि बी साइन एक्स न इथं डिवाइड करून घ्या. ओके, बी साइन एक्स न डिवाइड केलं की आपल्याला जो पाहिजे तो फॉर्म्युला येतो टॅन मधला. तर बी साइन एक्सला साइन एक्स गेलं, या अपॉन बी उरलं इथं. ओके, आणि इथलं बी ला बी गेलं, कॉस अपॉन साइन काय आलं, कॉट आलं. परत बी साइन एक्स आपल्याला काही करून इथं वन आणायचं असतं बघा. डिवाइड कशाने करायचं ठरवायचं, कशावर, हित लिहायच्यावरती, बरोबर का. हित आपल्याला वन आणायचं असतं ना. आपल्या फॉर्म्युलामध्ये काय फॉर्म्युला, टॅन ए प्लस टॅन बी डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, बरोबर का. त्यामुळे हिथं वन कसं येईल हे बघा, म्हणजे हिथं जे आहे त्यानं डिवाइड करायचं, संपला विषय, दुसरं काय डोक्यात ठेवून. मग आपल्याला इथे बी साइन एक्स आहे, ह्याने न्यूमरेटर डिनोमिनेटरला डिवाइड करून घ्या. ह्याला पण बी साइन एक्स जर डिवाइड केलं तर काय होईल, असं. इथं पण बी साइन एक्स न डिवाइड करून घ्या, वरती पण इथं पण. म्हणजे याला हे गेलं कॅन्सल, राहिलं वन. ए अपॉन बी ला ए अपॉन बी, कॉस अपॉन साइन कॉट. ओके, असं येऊन जाईल. झालं इथपर्यंत. ओके, डिवाइड करून घेतल्यानंतर तर नेक्स्ट स्टेपला कसं येईल बघा. मग आता हा जो फॉर्म्युला आलाय तो कशाचा फॉर्म्युला आला आपला, इनवर्स मधला फॉर्म्युला आहे ना, टॅन इनवर्स काय ए प्लस बी डिवाइडेड बाय काय 1 मायनस ए इंटू बी, असं आहे ना. इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स ए टॅन इनवर्स बी. ह्याचा फॉर्म्युला काय, टॅन इनवर्स ए प्लस टॅन इनवर्स बी. असाच फॉर्म्युला आहे का बघा, आठवा. तर ही इनवर्स मधला फॉर्म्युला आहे. तर त्याच्यानुसार सांगा काय येईल मग आता मला. हां, इकडं हा तुमचा झाला ए, हा कोण झाला बी. मग टॅन इनवर्स ए टॅन इनवर्स बी झालंय. आता हे पूर्णपणे कॉन्स्टंट होता टॅन इनवर्स बी, हाय असं राहील. आता एक क्वाटचा आपण टॅन करू शकतो, बरोबर. इथं क्वाट आहे, याचा टॅन करून घ्या ॲलाड अँगलनं, बरोबर आहे का. तर इथं क्वाट आहे, क्वाटचा ॲलाड अँगल वापरून काय केलं, टॅन पाय बाय 2 मायनस कॉस म्हणजेच काय असतं, क्वाट असतं. तर ह्या टॅन क्वाटचं टॅन केलं म्हणजे टॅनला टॅन इथं काय करता येईल, कॅन्सल करता येईल. ह्या टॅनला हे टॅन इनवर्स काय झाला, कॅन्सल. उरलं काय मग, हे टॅन इनवर्स ए अपॉन बी प्लस पाय बाय 2 मायनस एक्स उरलं. आता डिफरन्शिएट करायला सोपं झालं ना आपल्याला. आता डायरेक्ट याचा फॉर्म्युला टॅन इनवर्स एक्सचा काय, डेरिव्हेटिव्ह घ्या दोन्ही बाजूचं. दोन्ही बाजूचं काय घेतलं इथं, डेरिव्हेटिव्ह. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घेतला. डायरेक्ट ह्याचा फॉर्म्युला घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ह्याचं घ्या, डेरिव्हेटिव्ह आतमध्ये ह्याचं घ्या. ओके, घेतलं डेरिव्हेटिव्ह सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं घ्या. ह्याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतलं, इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 इथे घेतलं, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इथे घेतलं, बरोबर.
सांगा आता पुढे काय होईल. कॉन्स्टंट आहे पूर्णपणे. ए बाय बी हे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉन्स्टंटचं 0 असतं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह. मग कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय झालं, 0 झालं. पाय बाय 2 हे सुद्धा काय आहे, पूर्णपणे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय झालं, 0 झालं. आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 असतं. मग इथं 1 मायनसला मायनस आहे, इथं 1 झालं. मग डेरिव्हेटिव्ह -1. अवघड नाही काय, फक्त तुम्ही फॉर्म्युल्याचं रिव्हिजन करत चला आणि सोडूनच तुमचे फॉर्म्युले पाठवून जातील ऑटोमॅटिक. त्याला एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज लागत नाही काय. तुम्हाला 1.1 1.2 पर्यंत जर कळलं, अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही फक्त 2 एक्झरसाइज चांगला अभ्यास करा, न वक्ता लिहून प्रॅक्टिस करा, अख्खं पुस्तक तुम्हाला येईल. ह्यात काय सुद्धा डोकं लावावं लागत नाही. पुढे आता काय तर आहे काय विचार तर करावा लागतोय काय, फक्त तुम्हाला बेसिक एकदा कळलं की नाही काय अडचण. आता इथं बघा, तुम्हाला y इज इक्वल टू tan इनव्हर्स काय असेल ते एक्झाम्पल लिहिलं आपण. चलो, बाहेर tan दिसतंय म्हणजे आतमध्ये tan आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. इथं tan दिसतंय tan इनव्हर्स म्हणजे इथं आतमध्ये tan यायला पाहिजे, ह्याला हे कॅन्सल व्हायला पाहिजे. मग अशा दृष्टीने सोडवत जायचं. आता बाहेर tan इनव्हर्स आहे 100% आपल्याला काहीही करून आतमध्ये tan आणावं लागणार आहे. मला त्याचा फॉर्म्युला आपल्याला ॲडजस्ट करावा लागेल. बघा कसा फॉर्म्युला करावा लागेल. tan इनव्हर्स इथं 5x + 1 आहे. आता ॲडजस्टमेंट कशी करावी लागेल बघा. तर हिचं थोडंसं लक्षात ठेवावं लागतं बघा. अशी एक्झाम्पल स्टार्ट करून ठेवा. ह्याला आठवल्याशिवाय पुढे जाता येत नाही. 5x + 1 आहे. आता इथं काय केलं ॲडजस्टमेंट बघा, इथं 3 आहे, ते काय केलं 3च्या टायगरचं काय केलं आपण 1 + 2 केलं. अशी ॲडजस्टमेंट केली इथं. tan इनव्हर्स परत पुढं काय केलं, मायनस कॉमन काढला. एवढ्यात काय कॉमन काढला, -1ला -1 काढला. -6 ला -6, -x ला -x, मायनस काय झालं +2. बरोबर. ह्यातनं काय कॉमन काढला, मायनस कॉमन काढला. इथपर्यंत आपण आलो. आता पुढे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करायची आपल्याला. ह्याच्यामध्ये अजून ॲडजस्टमेंट करायची. कशी ॲडजस्टमेंट बघायचं, ॲडजस्टमेंट कशी केली. काय केलं, 6 × 12 ह्याचे फॅक्टर पडले ना. 6 × 2 किती झालं, -12. ह्याचे फॅक्टर कसे पाहणार मग तुम्ही, 4 त्रिकोण 12. हा लक्षात. तर असे फॅक्टर पडले. मग इथं 4 आणि 3 ॲडजस्टमेंट, 4 आणि 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं. बरोबर. तर इथं झालं 4x - 3x - 2. आता काय करणार, हे जे फॅक्टर पाडू शकतो की आपण. काय येईल त्याचं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 3x + 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x - 1. हे तर असं दे, हे कळलं का. तर इथे काय करणार तुम्ही, इथं दिलंय तुम्हाला काय, हे तर फॅक्टर पाडून घेतलेच आपण. तर त्याचे फॅक्टर पाडताना काय दिले आपल्याला, आता ही सोडवूया आपण बाजूला. 6x² + 4x - 3x - 2. या दोन्हीमधून आपण काय कॉमन घेऊ, 3x नाही, 3x येत नाही, ह्या दोन्ही जवळ घ्यावं लागेल. 6x² - 3x + 2x 4x - 2 असं. यातनं काय करा, 3x ला कॉमन घ्या. उरलं काय, 2x - 1 इथं प्लस काय राहतं रे, 2 ला कॉमन घ्यावं लागेल. बरोबर. उरलं काय, 2x - 1. बरोबर. मग आता हे 2x कॉमन घ्या म्हणजे काय होईल, 2x कॉमन घेतला की 2x - 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x + 2 असे फॅक्टर मिळले. तर तुम्ही ते फॅक्टर असे लिहून घेतले. ओके झालं. इथपर्यंत आपण आलो. आता पुढं काय करायचं बघा. इथपर्यंत आलो. आता हे 5x + 1 आहे ते आपण कसं लिहू शकतो बघा. 3x + 2x किती झालं, 5x. आणि 2 - 1 किती झालं, हे ॲडजस्टमेंट आहे. हे ॲडजस्टमेंट केली आपण. एवढी जी इथे ॲडजस्टमेंट आहे एवढीची, ह्याच्यावरून हे ॲडजस्ट करून इथे लिहिलेलं असं. खाली तर काय सेमच आहे आपल्याकडे. हे 3x + 2 आलं, 2x - 1 आलं. खाली वर आता काय झालं, सेम झालं. हे एक्झाम्पल स्टार करून लिहा. काय करा, हे एक्झाम्पल स्टार करून ठेवा, कारण हे एक्झाम्पल वेगळंच आहे आणि ॲडजस्टमेंट केल्याशिवाय पुढे जात नाही. मग आता इथं काही वरची ह्याच्यावरून हे ॲडजस्टमेंट कशी केली कळलंय. खाली पण 3x + 2 आले, 2x - 1 आले. खाली पण 3x + 2 2x - 1 आलेला आहे. आता कशाने डिवाइड करायला लागेल, डिवाइड करायचा विषय येत नाही. बरोबर आहे. कारण ह्याला काय आलं ऑलरेडी, a b आला का फॉर्म्युला, डायरेक्ट फॉर्म्युला आला ना. कुठला फॉर्म्युला, tan इनवर्स a + b डिवाइडेड बाय 1 - a × b इज इक्वल टू tan इनवर्स a + tan इनवर्स b. बरोबर झालं. असं लिहायचं.
मग तुम्ही या ठिकाणी tan इनवर्स A tan इनवर्स B या ठिकाणी झाले बरोबर. आता पुढं tan इनवर्स A कळालं तुम्हाला, tan इनवर्स B कळालं. ओके, मग आता डायरेक्ट काय करायचं, tan इनवर्स A तुम्हाला कळाला, tan इनवर्स B तुम्हाला कळाला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डेरिव्हेटिव्ह घ्या दोन्ही सेपरेट. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं बरोबर. चला ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे बघा, tan इनवर्स काय x डेरिव्हेटिव्ह घेतलं, काय असतं त्याचा फॉर्म्युला 1/1 प्लस x स्क्वेअर बरोबर. 1/1 प्लस x स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह कशाचं घेतो आपण, हे x म्हणजे ते f ऑफ x आहे समजा, इथं काय आहे f ऑफ x आहे समजा बघा. ह्याचा फॉर्म्युला tan इनवर्स f ऑफ x म्हणजे काय 1/1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. तसं f ऑफ x कोण आहे इथं, हा झाला तुमचा f ऑफ x 1/1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. इथं पण सेम 1/1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आता इथं झालं आहे असंच. आता डायरेक्ट मध्ये तुम्ही डेरिव्हेटिव्ह सांगा 3x प्लस 2 चं काय येईल, ह्याचं तर 0 झालं आणि 3x चा 3 कॉमन निघालं, x चं 1, ह्याचं डायरेक्ट काय येईल मग 3, म्हणजे इथलं 3 डायरेक्ट इथं म्हणून ह्याचं पण काय डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह झालं होतं. अशा पद्धतीने 1.2 तुम्हाला सोडवायचं. तुम्ही 1.1 आणि 1.2 मधलं प्रत्येक एक्झाम्पल न बघता सोडवा, वेळेस प्रॅक्टिस करा. ह्या दोन्हीची जर प्रॅक्टिस केली अख्खं पुस्तक तुम्हाला कळलं. येतं लक्षात काय करायचं तुम्हाला, 1.1 आणि 1.2 मधली एक ना एक एक्झाम्पल असं एक्झाम्पल घ्यायचं आणि न बघता लिहून काढायचं, एक्झाम्पल घ्यायचं न बघता लिहून काढायचं. एवढं जर केलं तर तुम्हाला मरेपर्यंत पण डेरिव्हेटिव्ह कोणी शिकवायची गरज लागणार नाही. तुम्ही एवढे दोन एक्सरसाइज चांगले केले तर दुसरं काहीच करू नका. आज दिवसभरात दुसरं काहीच अभ्यास करू नका, सगळे विषय बाजूला ठेवा. एवढं जर केलं पुढं काय सोपं आहे, सगळं डेरिव्हेटिव्ह पुढे झालं तर सोपं आहे. तुम्हाला हे पूर्ण कळायला पाहिजे. करताय व्यवस्थित, आता काय अडचण आहे का, अजून किती वेळ आहे आपल्याकडे, 7:30ला अजून वेळ आहे, घेऊ थोडं पुढचा पॉईंट 7:30 पर्यंत घेऊ. तर हे करा, ह्यात काय अडचण असेल तर विचारा, डाऊट असतील तर विचारू शकता बिनधास्तपणे. आता ही जी पॉईंट आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन एका मिनिटाचं काम आहे समजा, परत तीच दुसरं काय लागत नाही. आता बघा ही लॉगॅरिथमचा पॉईंट काय माहिती आहे का, फक्त एकच कन्सेप्ट आहे, एकच फॉर्म्युला, त्यात दुसरं काय नाही, सगळं जुनंच आहे. आता यात काय तुम्हाला सांगतो, संपला विषय संपलाय जाऊ, एवढंच आहे. लॉग आता दिलेच त्यांनी, जर असं एखादं फंक्शन असेल f ऑफ x आणि ह्याच्या डोक्यावर जर g ऑफ x असेल तर सोडवायचं कसं, मग हे g ऑफ x खाली घ्यायचं. इथं आपल्याला फॉर्म्युला आहे लॉग m रेस टू n चा. काय फॉर्म्युला, लॉग m रेस टू n असेल तर आपण काय करतो n इंटू लॉग, हाच रूल वापरला. आता हे फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन असेल तर सोडवायचं कसं बघा. आता यात शिकायचं काय आपल्याला बघा, समजा माझ्याकडे असं फंक्शन आहे साइन x रेस टू कॉस x, कसं सोडवणार, आता असे फंक्शन सोडवणार कसं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणायचं, दोन्ही बाजूचा काय घ्यायचा. आता वरचं खाली आणायचं कसं, याला काय पर्याय तर लॉग हा एकच पर्याय, दोन्ही बाजूचा काय घ्यायचा लॉग y, ह्याचा पण काय घ्यायचा लॉग, बरोबर आहे का. दोन्ही बाजूचा काय घेतला आपण लॉग घेतला का. आता दोन्ही बाजू लॉग घेतला, कॉस काय येईल इथे, म्हणजे काय होईल लॉग y इज इक्वल टू काय होईल कॉस x इज इक्वल इंटू काय होईल लॉग साइन x. झालं इथपर्यंत ओके. मग ही काय, ही एक फंक्शन झालं आणि ही एक फंक्शन झालं, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड. आता दोन्ही बाजूचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, मग इथे कुठला रोल वापरायचा प्रॉडक्ट रोल, झालं सोडत जाईल खाली संपले यातलं. परत ते रेग्युलर मेथड, आता तुम्हाला तिथनं पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह तर घेतात तुम्हाला, झाले संपलं, एवढं तुम्हाला नवीन शिकवायचं, बाकी तेच सगळं मग खाली. बघा आता कॉम्प्लिकेटेड फंक्शन गिवन बाय फॉर्म्युला दॅट इन्व्हॉल्व्स प्रोडक्ट्स. आता आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन का शिकायला लागलोय, कधी कधी कसं असतं बघा, एखादं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल असतं, फंक्शन असतं,
त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पण असतो, क्वेश्चन पण असतं आणि पॉवर पण असतं, एवढं सगळं एकात असतं. बघा आता हे कसं आहे फंक्शन, रूट आहे, डिवायडेशन आहे, प्रोडक्ट आहे का. मग असे एक्झाम्पल सोडवायचे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कसं घेणार मग, येईल पण खूप वेळ लागेल सोडवायला. मग कॅन ऑफन बी सिम्प्लिफाईड मोर क्विकली बाय टेकिंग द नॅचरल लॉगरिथम. आता हे आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला असं, ह्याला यू म्हणलं आणि ह्याला व्ही म्हणलं, किती वेळ लागेल सोडवायला, कारण ते मोठे मोठे एक्झाम्पल आहे. मग आपल्याला पटकन उत्तर काढायचं तर आपण काय करू शकतो, नॅचरल लॉग घेऊ शकतो. नॅचरल लॉगरिथम ऑन बोथ साइड, दिस इज एनेबल्ड अस टू यूज लॉग ऑफ लॉगरिथम सिम्प्लिफाय द फंक्शन डिफरन्शिएट इझिली. पहिल्यांदा लॉग वापरून सोपं करून घ्यायचं, लॉग वापरून काय करायचं, सोपं करायचं. जसं आपण वर ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला वापरून सोपं करायचं, शेवटी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. कधी कधी तर सोडत जायचं. आता शेवट स्टेप अशी वेळ आली काय मध्ये टॅन इनवर्स टॅन ऑफ 2x आलंय, हे तर टॅनला टॅन कॅन्सल करायचं आपण, आणि मग शेवट काय यायचं आपलं 2x, मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलं काय 2x, बरोबर आहे का. एवढं आपण सोडवत जायचं. आता ह्याच्या पुढे कसं करावं लागेल मग तुम्हाला बघा. समजा अशा फॉर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह y इज इक्वल टू f ऑफ x टू g of 6 आहे. तर मग आता इट इज रिकमेंडेड एज लॉगरिथम बोथ साइड वी गेट सिम्प्लिफाईड टू द, आता दोन्ही बाजूला लॉग घेतला, मग इथं काय आलं, इथे काय आलं लॉग y, इथे काय झालं लॉग घेतलाय, काय होईल gx कुठे येईल पुढे येईल इंटू लॉग ऑफ f ऑफ x. And now it is become convenient to find derivative, and this process of the finding derivative is called as logarithmic differentiation. ह्याला काय म्हणायचं, logarithmic differentiation म्हणायचं. बघा आता किती सोपं आहे बघा. पहिलं एक्झाम्पल काय, ह्याला डोकं लागत नाही तुम्हाला. पहिले 1.1 आणि 1.2 करायला की सहज सुटतं. तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये, तुम्हाला डिफरन्शिएट, काय असेल डिफरन्शिएट करायचंय, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे का. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणले, पहिलं दुसरं तिसरं चौथं, 5 एक्झाम्पल दिलेत. पहिलं एक्झाम्पल आपण सोडूया. आता याला डिफरन्शिएट म्हणलं, इथे काय दिले का फंक्शन त्यांनी, मग आपण y इज इक्वल टू घ्यावं लागतं. नसलं दिली काय घ्यायचं, इथं y इज इक्वल टू आपल्या म्हणून घ्यायचं, लेट y इज इक्वल टू म्हणायचं. काय म्हणायचं, लेट y इज इक्वल टू घेतलं आपण, y इज इक्वल टू. बघा आता किती सोपं आहे बघा. आता दिसतानाही मोठं तुम्हाला एक्झाम्पल दिसते, पण काय लय अवघड नाही. पहिल्यांदा काय करायचं, लेट, काय म्हणायचं, लेट y इज इक्वल टू घेतलं. आता हे किती किचकट वाटते, फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन वाटते, प्रोडक्ट आहे, डिवायडेशन आहे. ही सोपं करण्यासाठी काय घ्यायचं, दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा. घेतला लॉग, तर ह्याचा लॉग घेतला लॉग y, ह्याचा लॉग घेतला आणि तास. ओके. आता लॉग घेतलाय, आपल्याला रूल कुठला आहे इथं, अजून थोडं पुढे सोडूया. ही स्क्वेअरला स्क्वेअर इथं आहे सर. हे जे रूट आहे क्यूब रूट, त्याचं कसं मानलं आपण 2/√3, कारण ऑलरेडी इथे 2 आहे ना डोक्यावर स्क्वेअर असल्यामुळं 1/3 येतं. तरी ते तर आपल्याकडे ऑलरेडी असं आहे बघा, आपल्याकडे 1 स्क्वेअर आहे आणि इथं 3 आहे. हे मी कसं मांडू शकतो, तर ही ऑलरेडी माझ्याकडे 1 स्क्वेअर तर आहेच, बरोबर आहे का. तर ही क्यूब रूट म्हणजे 1/3 असतं, बरोबर आहे का. क्यूब रूट म्हणजे काय असतं, 1/3 असतं. आता हे 2 आणि ह्यांचा गुणाकार घ्या बरं दोन्हीचा, 2 × 1/3 काय येईल 2/3. ह्या दोन्हीचा गुणाकार घेतल्यावर काय आला, तर याचं उत्तर काय येईल x⁻²/3 येईल का नाही. तसं इथं झालं बघा, हे 2 आहे आणि याचं 1/3 काय आलं 2/3 आलं का 2/3. असं केलं आपण. आता इथं काय, ह्याला काय म्हणतो आपण रूट, रूट म्हणजे काय 1/2. ऑलरेडी इथं पहिलं काय 3, मग इथं काय येईल 3/2. अरे हे बेसिक झालं, हे काय बेसिक आहे नववी मधलं. चलो आता येत पर्यंत आपण आलो. आता काय करू आपण, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ह्याला एवढ्याला काय म्हणायचं m आणि ह्याला काय म्हणायचं n. बघा आता मग लॉग m/n काय येतं, लॉग m मायनस लॉग n आहे ना. हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला तो वापरू आपण. ह्याला म्हणूया m, ह्याला म्हणूया n, म्हणजे काय झालं लॉग m मायनस लॉग n झालं का. काय अडचण ही काय आहे, तुम्ही विचार करू नका, आपण कन्सेप्ट घेत चाललोय, अजून सोडवलं डेरिव्हेटिव्ह घेतलंच नाही अजून. हाईज आपण ॲडजस्टमेंट करतोय. झालं. ह्याला काय म्हणलं आपण m, ह्याला काय म्हणलं आपण n. अजून प्रोडक्ट सोडलं, ह्याला काय म्हणा m आणि ह्याला काय म्हणा n. मग आपल्याकडे फॉर्म्युला अजून कुठला, लॉग m × n. काय सांगा बरं, लॉग m प्लस लॉग n आहे आपल्याकडे. हा रूल आहे. अजून कुठला रूल आहे, लॉग m⁻n काय n × लॉग m. अजून कुठला रूल आहे आपल्याकडे m/n काय लॉग m मायनस लॉग n आहे का नाही रूल. हे रूल वापरायचं फक्त ह्या लॉगरिथमिक मध्ये, फक्त एवढंच रूल लागणार आहे सारखं सारखं. आता इथे काय दिले बघा, लॉग m × लॉग n.
यम आणि एन गुणाकारात आहे, मग काय गुणाकार असेल तर काय असतं, हे दोन्ही गुणाकार असल्यावर यांचे ॲडिशन. मग लॉग यम प्लस लॉग एन झालं का. तिथं काय आहे एम रेस टू एन आहे, डोक्यावर काय तर ते हाय असं ठेवलं गेलं गेले, काय करणार हाय असं ठेवा, काय केलं नाही ते. इथपर्यंत आलो आपण, आता इथपर्यंत आलो. आता हां इथं काय आपला फॉर्म्युला वापरतोय बघा आता, लॉग एम रेस टू एन असेल तर एन कुठे येतो, एन कुठे येणार आहे खाली येणार आहे. मग आता इथं काय हा एन आहे, खाली आल्यावर काय होईल इथं 2 येईल. इथं डोक्यावर काय 2/3 कुठे येईल ते त्याच्या समोर आलं, इथं डोक्यावर आहे, इथं कुठे आल्यावर काय होईल खाली असं, बरोबर. तर अशा पद्धतीने येत जाईल. येत लक्षात असं येईल. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आत्ता डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं झालं, बरोबर आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. इथं काय केले आतापर्यंत आपण सोपं करत नाही, काय केले आतापर्यंत आपण सोपं केलेलं आहे. आता प्रत्येक टर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. किंवा पहिल्यांदा दोन्ही बाजूचं काय करून घ्या, असं डेरिव्हेटिव्ह लावून घ्या. दोन्ही बाजूचं काय घेतलं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं, दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. चला लॉग वाय डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/y. मी थोडक्यात तुम्हाला इथे काय या वायला थोड्या वेळ म्हणत काय म्हणा एफ ऑफ एक्स म्हणा, बरोबर आहे का. लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. कळलं का. वाय म्हणजे इथे एफ ऑफ एक्स म्हणा. तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह असं घ्यायचं असेल एफ ऑफ एक्स लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, तुम्ही काय करणार 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय एफ ऑफ एक्स, बरोबर आहे का. मग इथे काय आपल्याकडे आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय, बरोबर. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं वायचं काय येईल 1/y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं वायचं. आलं लक्षात. आता ही स्टेप सगळीकडे कॉमन आहे म्हणून तुम्हाला मी बाजूला सांगितली. लॉगॅरिथमिक संपले पण सगळीकडे ही स्टेप आहे, बरोबर का. आता इथं तसंच केलं, इथं ज्याला 1/y इंटू dy/dx आलं. तिथे काय केलं 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह कशाचं आतमधलेच, बरोबर. 2/3 कसा आहे कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह कशाचं हां 3 मायनसला मायनस आहे, 3/t कसा आहे कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह कशाचं. ओके इथपर्यंत ओके. पुढे चला. आता ही काय केलं बघा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह सांगा तोंडी डायरेक्ट, हे 2 इथं राहू द्या, काय अडचण नाही, कॉन्स्टंट आहे ते. ह्याचं डेरिव्हेटिव्ह लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं लॉग एफ ऑफ एक्सचं 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हे 2/3 हा असं राहू द्या, काय अडचण नाही. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं लॉग एफ ऑफ एक्सचं 1/f ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आपल्यासाठी 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. इथं पण 2/3/2 हा असं राहू द्या, सांगायचं हां लॉग एफ ऑफ एक्सचं 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. कळत आहे. इथपर्यंत आपण आलो. आता ही वाय इकडं डिवाइडला इकडे गेल्यावर काय होईल मग ह्या सगळ्या कंसाला काय येईल आता हे इथं वाय म्हणून मल्टिप्लाय इथलं वाय असं वर ह्याच्या पुढं ब्रॅकेट देईल सगळा, बरोबर आहे का. झालं आला ब्रॅकेट वाय सगळं ब्रॅकेटमध्ये ठेवायचं आणि इथलं वाय जे आहे तिथं इकडं आलं काय होईल मल्टिप्लाय आलं इथं. आता हे लिहित नुसतं वाय इकडे घ्यायचं नाही, वाय ऑलरेडी घेतली इथं. आता हे लिहित इकडं 2/3 हाय असलेलं, बरोबर आहे का. हे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं लिहिलं डायरेक्ट एक्स स्क्वेअर प्लस तिचं डेरिव्हेटिव्ह काय येईल एक्स स्क्वेअरचं काय येईल 2x येईल डेरिव्हेटिव्ह. हां इथलं पण हे हाय असेल. ओके हे डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचं 3x². इथलं पण हे असं लिहायचं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय नाही एवढं जावे, दुसरं काय नवीन नाही. आता तुम्ही म्हणणार काय झालं पण या वाय डेरिव्हेटिव्ह काय वायची किंमत काय दिलेली एक्झाम्पलमध्ये दिली की एक्झाम्पलमध्ये वायची किंमत ती हाय अशी उचलायची. हो का ही वायची किंमत काय ही एवढी दिली वाय बरोबर आहे का, वाय बरोबर ती वायची किंमत इथे खाली टाकायची, संपलं एक्झाम्पलच संपलं. कळतंय का. टाकली का वायची किंमत काय दिलेली असते घेऊन टाकली आणि हे आलेलं उत्तर तुमचं हे सगळं इथं पुढे लिहून टाकलं, संपला विषय. कळतंय. मी काय 4 ते 12 किंवा 2 4 3 2 6 ला 6 येईल, 3 ला 3 कॅन्सल होईल, 2 राहील, हे 2 4 होईल, संपला विषय. काय आपण नवीन करतो याच्यामध्ये काही नाही लागलं त्यामध्ये नवीन. आता हे कसं एक्झाम्पल सोडवायचं बघा. हो इथं काय दिलंय तुम्हाला प्रोडक्ट दिलंय, खाली पण प्रोडक्ट दिलंय. दोन्ही बाजूचं काय घ्यायचं पहिल्यांदा लॉग घ्यायचं, घेतला लॉग बघा इथं लॉग घेतला इथं लॉग घेतला. काय करून घ्यायचं वर याला काय म्हणा एम ह्याला काय म्हणा
एन. एम अपॉन एन म्हणजे काय, लॉग एम मायनस लॉग एन. ही ह्याला एम म्हणा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, लॉग एम बाय एन. काय असतं, लॉग एम मायनस लॉग एन. काय आता अवघड आहे, झालं. तर ह्याला आपण एम म्हणलो, ह्याला आपण एन म्हणलो. चलो पुढं. आता काय, एम इंटू एन, कुठला रूल, हा. आता ह्याला काय म्हणा, ह्याला म्हणा एम आणि ह्याला काय म्हणा एन. मग आपल्याकडे रूल आहे लॉग एम इंटू एन बरोबर काय असतं, लॉग एम प्लस लॉग एन. बरोबर. तर ह्याला म्हणा एम आणि ह्याला म्हणा एन. मग लॉग एम प्लस लॉग एन. हे मायनसला मायनस हायस्ट ठेवा, लॉग एम प्लस लॉग एन. कळलं, दोन्ही रूल वापरला. चलो पुढं. परत कुठला रूल, एम रेस टू एन. बरोबर आहे, कुठला रूल आहे आपल्याकडे, लॉग एम रेस टू एन. हे काय एन येतं पुढं, लॉग एम. कळतंय का, एम रेस टू एन. मग ही कोण आहे आपला, ई म्हणजे एम. बरोबर आहे का, आणि ही म्हणजे काय एन. एम रेस टू एन. एन काय आला मग तुमचा खाली आला का, ही एन आहे तुमचा, कुठे येईल पुढं आला. परत पुढं ही कोण आहे एन, कुठे येईल पुढं आला. ही कोण आहे, आता आतमध्ये मल्टिप्लाय करायला लागलं मायनसनं. ही काय एन आहे, कुठे येईल पुढं आला. इथला मायनस इथे येईल, आला का मायनस. ही काय एन, कुठं आला पुढं आला. मायनस बी आतमध्ये घेतला आपण, हे लक्षात ठेवा. झालं इथपर्यंत. आपण पुढं काय सुटते का बघा आणखी बघा. लॉग ईचं उत्तर किती असतं, 1 असतं. लक्षात ठेवायचे, लॉग ई किती असतं 1. म्हणून याचं उत्तर डायरेक्ट घेतलं, येते एक्स करत राहिलं बघा. आता हे काय सोपं आहे, हायस म्हणून घ्या. हे बी हायस म्हणून घ्या, हे बी हायस म्हणून. ओके. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला काय झालं, सोपं. आता डेरिव्हेटिव्ह घेताना एक काळजी, इथं प्रोडक्ट रूल वापरावं लागणार आहे. बरोबर आहे का, एकाच ठिकाणी. थोडंसं मोठं होईल एक्झाम्पल. आता काय काळजी करण्यासाठी काय राहिलेच नाही, डेरिव्हेटिव्ह नुसतं घ्यायचं, दुसरं काय राहिलं नाही त्याच्यामध्ये. बघा मोठे एक्झाम्पल असेल तर काय घाबरायचं का, सोडवत जावं लागेल तुम्हाला फक्त. बघा आता हे लॉग वायला लॉग वाय या ठिकाणी झालं. डेरिव्हेटिव्ह ऑफ हे सगळ्याच घ्या, डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. परत डेरिव्हेटिव्ह कशात घ्यायचं, प्रोडक्ट रूल डायरेक्ट वापरला इथं. काय केलं डायरेक्ट इथं प्रोडक्ट रूल वापरला बघा इथं. येतं असं तुमच्या पहिला फिक्स म्हणजे ह्याला यू म्हणलं बरं का. बघा रूल कसा असतो बघा, ह्याला काय म्हणायचं यू आणि ह्याला फी. यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फी प्लस आपला रूल काय आहे यू इंटू फी. काय असतं यू इज ॲट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फी प्लस फी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू आहे का नाही. हा रूल आहे आपल्याकडे. मग ह्याला यू म्हणलं, यू हाय असा डेरिव्हेटिव्ह ऑफ फी. परत फी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. आले इथपर्यंत ओके. परत 3/2 ला 3/2 ॲज इट इज हाय असं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ अच्छा ई कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह कशात घ्यायचं. परत ती 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह कशात घ्यायचं लॉग एक्स. फक्त डेरिव्हेटिव्ह आतमध्ये प्रॅक्टिस करून म्हणजे डिव्हिजन रूल वापरून डेरिव्हेटिव्ह. आता पुढं ह्याचं काय येईल 2x बरोबर. x/2 log 10x डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/10x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x f of x log f of x. इथे काय log f of x. log f of x डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. परत log 10x ला log 10x हाय असं. x/2 चं काय येतं डायरेक्ट 1/2 संपलं. आता हे 3/2 ला 3/2 इथला हाय असं बरं का. log f of x 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x बरोबर आहे. इथं 3 ला 3 हाय असं. log f of x डेरिव्हेटिव्ह सांगा. log f of x 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. आता मला सांगा हितनं खाली सोडवत जायचं रेग्युलर पद्धतीने. काय यात नवीन काय नाही. जी पाठीमागे शिकलेलं ती शिकतात इथं. फक्त आयडिया लॉग घेणे हेच नवीन आहे. ह्यात काय लॉग घेणे एवढंच नवीन, दुसरं नवीन काय नाही. झालं इथपर्यंत आपण आलो. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 काय असतं ही तर ॲज इट इज राहील. ही बी सगळं हाय असं राहील बघा. इथलं 1/2 आहे फक्त पुढे बांधलं इथं बरोबर. इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + x². x² डेरिव्हेटिव्ह काय 2x एवढंच बदलेल. ह्यात काय बदल होईल फक्त कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस. चला पुढच्या स्टेपला लगेच.
काय सोडवते ते बघा आता. ह्याच्यामध्ये 2x ला 2x आहेस, x/2 ला x/2 आहेस. कॉट म्हणजे काय? कॉस बाय साइन. शेक म्हणजे काय? 1/cos. 1/2 ला 1/2 हे आहेस, 3/2 ह्यात 2 ला 2 कॅन्सल, 3x 1x. इथं साइन बाय कॉस, इथलं मायनस काय झालं? हे प्लस. साइन बाय कॉस इथं काय आहे? आता हे वाय इकडे आल्यावर काय होईल? आता हे डिव्हिजनला आहे, वाय इकडे आल्यावर काय होतं? प्रॉडक्टला म्हणत आलं वाय. इथं 1/y होतं ना, हे वाय इकडे आल्यावर काय होईल? गुणाकारात जाईल ना, मग गुणाकारात गेलं झालं. येत ना त्या वायची किंमत इथे टाकायची आणि इथलं गबाळ सगळं आहे असं नाही जात. संपला विषय. कळलं? वायची व्हॅल्यू घेऊन दिली असते. डोक्यात बसतंय काय म्हणतोय लॉगरिथमचं? परत इम्प्लिसिट फंक्शन हे सोपंच आहे. लॉगचं एवढं घेऊ आणि थांबू. परत इम्प्लिसिट उद्या बघूया. लॉगरिथम पण प्रॅक्टिस करा. आता किती एक्झाम्पल आहे बघा. ते कळलं का बघा? तर म्हणणार काय जरा लयच मोठं दिसतंय बघा. आपल्याकडे रूल आहे. काय रूल आहे? लॉग x इंटू वाय इंटू झेड. काय रूल आहे? log x प्लस log y प्लस log z. ओके, झालं, संपलं विषय. x प्लस y प्लस z. बघा मग इथं ह्याला काय म्हणा x, ह्याला काय म्हणा y, ह्याला काय म्हणा z. घेतला दोन्ही बाजू लॉग घेतलं. मग ह्याला काय म्हणा x, ह्याला काय म्हणा y, ह्याला काय म्हणा z. log x प्लस log y प्लस log z. केलं सेपरेट. लक्षात प्रत्येकाचा लॉग घेतला. झालं. मग आता पुढं काय होईल बघा. हे 3/2 डॉक्यावर आहे. काय येईल? log m यांच्या फॉर्म्युला खाली येईल. हे 5/2 डॉक्यावर आहे. इथे कुठे येईल? खाली. हे वरते येत काय खाली. झालं. दोन्ही बाजूचं काय घ्या आता? डिफरन्सिएशन घ्या. डिफरन्शिएशन याचं डिफरन्शिएशन घेतलं, दोन्ही बाजू डिफरन्शिएशन घेतलं. चला, हे 3/2 काय येईल? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ log f of x. हे 5/2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ह्याचं, हे 2/2 कॉन्स्टंट ह्याचं डेरिव्हेटिव्ह ह्याचं. ओके, पुढची स्टेप. ही 3/2 हाय असं बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ log f of x सांगा बरं. log f of x डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. इथं काय 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचं? f of x. इथं पण सेम तीच 5/2 हाय असं. log f of x काय असतं? 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. इथं 2/3 हाय असं. डेरिव्हेटिव्ह सांगायचं f of x चं. log f of x डेरिव्हेटिव्ह काय येतं? log f of x डेरिव्हेटिव्ह बोला काय असं डेरिव्हेटिव्ह याचं? 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. तसं f of x आहे. झालं. पुढं मग आता इथं पुढं सोपं झालं बघा. काय घेतलं तर डेरिव्हेटिव्ह झाले का? डेरिव्हेटिव्ह घेत लिहिले खाली बरं का. आता इथं काय कंस आहे असा बरोबर आहे का? इथलं वाय इकडे आल्यावर काय इथं मल्टिप्लाय मध्ये येईल ना. आलं का मल्टिप्लायला वाय? एक स्टेप वाचवली का परत लिहिण्यापेक्षा. आता हे डायरेक्ट इकडचा वाय इकडे घेतला, ह्याचा तर डेरिव्हेटिव्ह किती येईल? x प्लस 1चं 1 डायरेक्ट झालं. इथपर्यंत आलो. ह्याचं 3x प्लस 2चं किती येईल? 3 लिहिलं. ह्याचं 3 येईल. झालं तुमचं उत्तर आलं. तुम्ही आता पुढं काय केलं आणखी बघा. तर ही वायची व्हॅल्यू टाकली आणि बाकी कंसात आहे असं ठेवलं. संपला विषय. कळलं? तर ही तुम्हाला एवढं सोपं आहे. काय हवं आपण सांगत काय नवीन शिकतोय आपण? डेरिव्हेटिव्ह जसं जसं पुढे जातं तसं सोपं आहे. फक्त तुम्हाला काय वाचायचं आहे? 1.1 आणि 1.2. त्यातलं सगळं कळलं की खाली पुढं काय आलं विचार करायला मला सांग. काय डोकं लावायचं गरज नाही. बघा आता हे सोडून घेऊ. थोडीशी वेगळे एक्झाम्पल कसं विचारले बघा. नवीन त्यात काय नाही बरं का. फक्त थोडंसं काय केलंय बघा ह्याच्यात. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. y इज इक्वल टू तुम्हाला x रेस टू a प्लस x रेस टू x प्लस a रेस टू x दिलेलं. ओके, इथपर्यंत ओके केलं. हिअर द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू a रेस टू x कॅन बी फाउंड डायरेक्टली बट वी कॅन नॉट फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x.
बघा तुम्ही काय म्हणलं इथं हिअर विल आपण डेरिव्हेटिव्ह कशा काढू शकतो सांगा बरं याच्यामध्ये. जर दोन्ही बाजूचं लॉग घेतलं तर एक्स रेस टू एचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला सांगता येईल. तर म्हणजे कसं काय सांगता येईल. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे काय डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आणि समजा आपल्याकडे असं आहे एक्स रेस टू ए कॉन्स्टंट आहे मग काय येईल ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1. असू दे ना एन काय होता कॉन्स्टंट ए सुद्धा काय आहे मग आपण असं लिहू शकतो ना. म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येते. एक्स रेस टू एक्सचं नाही घेता येत. ह्याचा फॉर्म्युला आहे असा एक्स रेस टू एक्सचा नाही ना. मग इथे काय घ्यावं लागेल लॉग घ्यावं लागतं इथं. फंक्शन रेस टू फंक्शन ह्याचं ए रेस टू एक्सचा हा ह्याचा डेरिव्हेटिव्ह. ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येतं ती वेगळं लिहायचं. बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येते ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येते ह्याचं काढता येत नाही. मग त्याची मांडणी करताना अशी करूया कशी बघा. Here the derivative of x raised to a and e raised to x can be found directly, but we cannot find the derivative of x raised to x without use of logarithm. मी logarithm इथं वापरल्याशिवाय सोडवता येत नाही. मग so the given function split in the two function and their derivative add them. मग आपण काय करायचं स्प्लिटिंग करायचं. काय स्प्लिटिंग करायचं बघा हे दिसतंय का y इज इक्वल टू आता आपण हे दोन्ही जवळ जवळ मांडू काय x raised to a प्लस a raised to x प्लस x raised to x. काय फरक पडला आता काय फरक पडला आलं लक्षात. आपण काय करतो थोड्या वेळ म्हणायला म्हणजे ह्याला काय म्हणू आपण यू म्हणू आणि ह्याला काय म्हणू आपण फी म्हणू अशी मांडणी. मग आपण काय करू यू इज इक्वल टू वाय इज इक्वल टू यू प्लस फी म्हणू. बरोबर आहे असं म्हणलं म्हणत आपल्याला फायनली काय काढायचं आहे डीवाय बाय डी एक्स काढायचं बरोबर आहे. काय काढतोय आपण डीवाय बाय डी एक्स काढतो ना. आता हे डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येईल डीवाय बाय डी एक्स. ॲडिशन करू ह्याचं काय येईल डी यू बाय डी एक्स. ह्याचं काय होईल डी व्ही बाय डी एक्स. आता आपल्याला यू माहित आहे काय ते काय यू आपला हा बरोबर आहे का. आणि आपला व्ही काय आहे फीला आपण काढता येत नाही असं वेगळं घेतलंय काय घेतलं एक्स रेस टू एक्स. मग आता काय करायचं माहित आहे का यूचं पहिला डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आणि असं काय डेरिव्हेटिव्ह मिळेल. फीचं डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं असं काय डेरिव्हेटिव्ह मिळेल. आणि शेवटी ह्या दोन डेरिव्हेटिव्ह ते 40 काढले म्हणजे डी वाय बाय डी एक्स मिळेल. बरोबर आहे का. पहिल्यांदा यूचं डेरिव्हेटिव्ह काढले की डी यू बाय डी एक्स मिळेल. फीचं डेरिव्हेटिव्ह काढले की डी व्ही बाय डी एक्स मिळेल. हे दोन्ही बेरीज करा म्हणजे डी वाय बाय डी एक्स मिळेल. कसा बी डी वाय बाय डी एक्स काढायचा आहे. मग आपण काय केलं बघा ह्याला काय म्हणलं यू आणि ह्याला काय म्हणलं फी. मांडलं कसं यू प्लस फी म्हणजे हे काढायचं आपल्याला. मग आपण पहिल्यांदा काय करून घेऊ सेपरेट हे काढून घेऊ इक्वेशन 1 नाव दिला परत हे काढून घेऊ. मग आता यू घ्या याला इक्वेशन 1 नाव दिलं का सगळं इक्वेशन 1 मध्ये टाकाय शेवटी सोडवून. बघा हे इक्वेशन 1 तर आपल्याला काढावं लागेल तर उत्तर आपलं येणार आहे बरोबर हे आणि हे टाकलं की उत्तर येणार आपलं. बघा आता यू घ्या घे डेरिव्हेटिव्ह यूचं चालतं दोन्ही बाजून घेतलं डेरिव्हेटिव्ह हां यूचं काय येईल डी यू बाय डी एक्स. एक्स रेस टू एचं सांगा काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू हे डेरिव्हेटिव्ह एक ए रेस टू एक्स घ्या. एक्स रेस टू एचं ए इंटू ए रेस टू ए मायनस 1 ए रेस टू एक्सचं ए रेस टू एक्स इंटू लॉग झालं त्याला इक्वेशन 2 म्हणून. फी घ्या डेरिव्हेटिव्ह घ्या दोन्ही बाजू लॉग व्ही इंटू लॉग एक्स रेस टू एक्स एक्स काय येईल समोर आलं डेरिव्हेटिव्ह घ्या आता येतो डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट केलं होतं डिफरन्शिएट असा ओके 1 अपॉन फी डेरिव्हेटिव्ह लॉग लॉग एफ ऑफ एक्स 1 अपॉन फी इंटू एफ ऑफ एक्स बाय डी एक्स. पुढं पहिला फिक्स यू इंटू व्हीचा रूल प्रॉडक्ट रूल बरोबर आहे का. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा पहिला फिक्स दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह दुसरा फिक्स पहिल्याचं यू इंटू व्हीचा रूल डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्हीचं घ्यायचं काय होईल पहिला फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही दुसरा फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ आला लक्षात असं मांडलं इथं एक्सला एक्स आहे असं. आता ही 1 अपॉन व्ही इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय डिवाइडला इकडे आल्यावर काय झालं मल्टिप्लाय. मग ही डिवाइडला होतं इकडे आलं की मल्टिप्लायला आलं एक्सला एक्स लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन एक्स लॉग एक्सला लॉग एक्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 एक्सला एक्स काय होईल एक्सला एक्स कॅन्सल उरलं 1 लॉग एक्सला हे काय आला डी व्ही बाय डी एक्स काढला डी यू बाय डी एक्स काढला
ही व्हॅल्यू इथं पुट करा, ही व्हॅल्यू इथं पुट करा, तुम्हाला dy/dx मिळून जाईल. आलं लक्षात? काय अवघड आहे का? मग तुमचं 1 आणि 2 वरून उत्तर आलं. आलं उत्तर? संपला विषय. इथं बी तसंच करावं लागेल. बरोबर आहे का? जे अवघड आहे त्याला काय म्हणायचं? पहिल्यांदा काय म्हणू होता? ह्याला काय म्हणून टाकू? u आणि ह्याला काय म्हणू? फी. आणि तुमचं म्हणजे y काय करून घ्यायचं? u - फी करून घ्यायचं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. मग काय म्हणायचं? दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं dy/dx म्हणजे काय? du/dx म्हणजे काय? dv/dx. बरोबर? ही सेपरेट सोडवून घ्या. ह्याच्यावरून हे काढा, ह्याच्यावरून हे काढा, वजाबाकी करा, उत्तर आलं लक्षात? मग तुम्हाला u - फी असं u दिलाय, हा u झाला, फी दिलेला आहे. पहिल्यांदा u घ्या, घेतला का? हा झाला u तुमचा, हा झाला फी. u सोडवा, f(g)(x) दोन्ही बाजूचं काय घ्या? लॉग घ्या. घेतला लॉग, काय करा मग? बघा हे लॉग येऊ आहे, लॉग येऊ. tan x काय m⁻n नुसार हे खाली येईल. आलं इथं? लॉग m⁻n च्या फॉर्म्युल्यानं आलं. काय घ्या आता? इथं u, इथं फी. दोन्ही बाजूचं काय घ्या? डेरिव्हेटिव्ह घेतलं दोन्ही बाजूचं. ह्याला म्हणा u, ह्याला म्हणा फी. प्रोडक्ट रूल, u × v चा रूल आताच बघितला आपण. पहिला ह्याला काय म्हणायचं? u, ह्याला काय म्हणायचं? फी. कुठला रूल आहे आपल्याकडे? u × v चा. पहिला फिक्स, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. दुसरा फिक्स, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. येतं लक्षात? हा प्रोडक्ट रूल वापरला आपण इथे. मग सोपं झालं आता. मग घ्या लॉग f(x) डेरिव्हेटिव्ह. लॉग f(x) डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/f(x) डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). हे ॲज इट इज. tan x डेरिव्हेटिव्ह काय असतं? sec²x. पुढं काय येईल ते? हे इकडे मल्टिप्लायला, इकडे आल्यावर काय होईल? हे डिवाइडला, इकडे आल्यावर काय होईल? मल्टिप्लाय. आला इथं मल्टिप्लायला. चला इथपर्यंत ओके. हे 1/sin tan इथपर्यंत ओके. सायनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. लॉग साइन एक्स ला लॉग साइन एक्स हाय असं, आणि सेक पण हाय असंच. संपला विषय, काय अडचण. तर u ची व्हॅल्यू काय? u ची व्हॅल्यू काय? sin x⁻tan x. आतमधलं cos/sin काय येतं? cos/sin cot tan. सेकला सेक हाय असं. हां, आणि cot आणि sin एकामेकाला काय होतं? कॅन्सल झालं. परत v = x log x. v x log x. दोन्ही बाजूचं काय घ्या? लॉग. फंक्शन रेस्ट टू फंक्शन आहे ना, f(x) म्हणजे काय? दोन्ही बाजूचं लॉग घ्या. लॉग फी. इथं बी काय होईल? log x log x. बरोबर आहे? m⁻n सांगा. log v ही कुठे येईल? समोर. log x × log x. कळलं? ही m आहे ना, ही खाली आलं. हे तुमचं असेल. आलं का? म्हणजे log x × log x काय झाला? log x चा स्क्वेअर × log फी. आता घ्या डेरिव्हेटिव्ह. बरं, इथं काय आलंय? हे 2 काय होईल आता? समोर येईल. आलं? log x चा डेरिव्हेटिव्ह. log x डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/, इथं चुकून व्हिजा येऊ झालंय बरं का पोरांनो. हो का? आपण इथपर्यंत आलो आता बघा. हो, ही स्टेप. घे डेरिव्हेटिव्ह. 1/, फी × डेरिव्हेटिव्ह ऑफ v/x. ह्याचं काय होईल? ह्याचं 2 × डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. बरोबर? आता ही v इकडे पाठव, म्हणजे काय? dv/dx. फी इन ब्रॅकेट काय? 2 × log x डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. फी काय आपला? v. फी काय? फी x log x. ब्रॅकेट मध्ये काय? 2 × 1/x. आलं का सर? मी सगळं प्रोडक्ट केल्यावर काय? 2 × x log x / x. आलं इथं असं? कळतं काय? log x एक्स्ट्रा राहतंय का इथं? हा, इथं रूल चुकतोय वापरताना. इथं
डेरिव्हेटिव्ह वापरताना चुकते आपलं. इथं काय होतंय बघा, एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे का. मग काय होईल डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर नुसार एक्स रेस टू एन नुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर काय होईल 2 इंटू एफ ऑफ एक्स 2 मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर आहे का. 2 मायनस 1 मग इथं बी तीच येईल. इथं काय होईल 2 इंटू लॉग 2 मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. कळलं. असं होईल 2 लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स असं. आणि परत ह्याला काय म्हणायचं येऊन इकडे व्ही न मल्टिप्लाय करून टाकायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हा dv बाय dx मिळाला आणि इकडे dv बाय dx मिळाला. दोन्हीचे वजाबाकी करा उत्तर येईल तुमचं. हे मानलं येतं वजाबाकी म्हणून. सोपं आहे, अवघड नाही. इम्प्लिसिट पण फार सोपं आहे, आता काय उद्या घेऊ आपण ते. पण आज तुम्हाला इथपर्यंत सगळं तुमचे नोटबुक पूर्ण पाहिजे. हे लक्षात इम्प्लिसिट पर्यंत चॅप्टर काय झाला तर म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह 50% कळल्यासारखं आहे. लक्षात घ्या. मग तुम्ही आज 1.1 आणि 1.2 सगळे एक्सरसाइज पूर्ण करा दोन्ही. हितपर्यंत लिखाण करून संध्याकाळपर्यंत मला बाहेर दाखवा 8 वाजेपर्यंत. आज दुसरा विषय कुठलाही वाचू नका. आज काय करायचं फक्त इम्प्लिसिट फंक्शन पर्यंत लिहायचं. संध्याकाळी तुमची रॅपिड टेस्ट घेतो भरपूर मोठी. येतं लक्षात. तुमची काय करतो आज रॅपिड टेस्ट घेतो या ठिकाणी. त्या ठिकाणी थांबा आपण. थँक्यू सगळ्यांना. शुभेच्छा.